नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. तर इथे तुम्ही बघताय मी काय बनवत आहे, सुकी मच्छी आणि त्याला ना कर्दी म्हणतात. कर्दी अशी असतात की तिची पूर्ण अशी टोकं वगैरे आणि तिचं कवर पूर्णपणे टाकून अशी तिला मस्तपैकी निवडून घ्यायची. तर ही तुम्ही बघू शकता की निवडलेली आता कर्दी आहे संपूर्ण. आणि ते बाकीचं तिचं वरचं जे कवर आणि तिचे पुढचं जे असतं टोकदार ते पूर्ण मी टाकून दिलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या अशा टोपामध्ये मी तिला मस्तपैकी अशी शेकवून घेते. कारण की काय असतं ना, कधी पण आपण ना सुकी मच्छी कोणती पण असू दे ती बनवायच्या अगोदर आहे ना तिला अशी मस्तपैकी शेकून घ्यायची आणि मग धुवून घ्यायची. जेणेकरून काय ती जेव्हा सुकवलेली असेल तर व्यवस्थित सुकली की नाही आपल्याला माहीत नाही आहे. तर अशी थोडीशी अशी सुकवली ना तिला की ती अशी मस्तपैकी कडक होते आणि पाणी टाकल्यानंतर ती व्यवस्थित धुतलीही जाते. तर अशी मस्तपैकी तिला शेकून घेतलेली आहे मी 5 मिनटं. आणि मला जाणवलं की थोडासा तिचा कलर चेंज झालेला आहे. अगोदर पूर्णपणे अशी ती सफेद दिसत होती, आता थोडी लालसर झाली, म्हणजे ती छानपैकी थोडीशी कुरकुरीत झालेली आहे. आता त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना वरून गरम पाणी टाकणार आहे. तर गरम पाणी ह्याच्यासाठी की जेणेकरून ना त्याला म्हणजे ज्यांनी पण ती सुकी मच्छी सुकवलेली असेल तेव्हा सुकवताना अर्थातच काहीतरी धूळ वगैरे लागलीच असणार. ते लोक पण आपल्याला छानपैकी धुवून वगैरे हे करू शकतात, पण ती कुठेतरी अशी सुकवली जाते तर त्याच्यामध्ये एखादी मातीसुद्धा असू शकते किंवा थोडासा कचरा बिचरा असू शकतो. तर तो पूर्णपणे त्याच्यावरून निघून जाईल त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाण्यात ती धुवायची. तर मी काय करते की ज्या पण पॉटमध्ये, ज्या पण भांड्यामध्ये, कढईमध्ये किंवा टोपामध्ये मी अशी शेकवून घेते ना सुकी मच्छी, तर त्याच्यातच वरून गरम पाणी टाकते. जेणेकरून ते भांडं पण गरम झालेलं असतं आणि आपण वरून गरम पाणी टाकून त्याच्यामध्ये, तर ही बघा पूर्णपणे अशी स्वच्छ होऊन निघालेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर पुन्हा एकदा थंड पाण्यात ठेवून पण ती धुवून काढू शकता. तर अशा प्रकारे ती मी धुवून आता वेगळ्या एका प्लेटमध्ये ठेवलेली आहे. आणि त्याच टोपामध्ये पुन्हा गॅस ऑन करून त्याला पूर्ण ड्राय करून आता आपण तेल टाकलेलं आहे. तर तेल पण असं थोडं गरम झालं बघायचा, एखादा कांद्याचा तुकडा टाकून, आणि कळलं की बाबा गरम झालेलं आहे तेल, तर त्यानंतर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. आणि मी कांदा टाकल्यानंतर लगेचच मग त्याच्यासोबत टमाटर पण टाकते. कारण की आज काय झालं आहे, टमाटर थोडं मी घाई असल्यामुळे मोठ्या मोठ्या आकाराचा तो कट केलेला आहे. तर तो नंतर टाकला ना तर तो नरम होत नाही, म्हणून मग मी कांद्यासोबतच त्याला टाकते. जेणेकरून तो कांदा लालसर होण्याबरोबर तो टमाटर पण होईल आणि तो टमाटर असा थोडा सॉफ्ट होईल. तर त्याचा तो सॉफ्टनेस त्या आपल्या सुक्या मच्छीमध्ये मस्तपैकी मिक्स होतो त्यासाठी. आणि त्यानंतर बघत राहा पुढे मी काय काय टाकत आहे ते. टमाटर आणि कांदा पूर्णपणे असा 5 मिनटं परतून घेतलेला आहे. त्यानंतर त्याचा जो कलर चेंज झाला. आणि हे जी आहे ना चिंच टाकते मी, ती मालवणी जत्रेमधून आणलेली आहे. आंबट आणि गोड अशी चिंच आहे. तर ती न धुताच मी टाकत आहे, कारण ती पॅकिंग होते आणि ती लागते पण खूप टेस्ट. आणि ती अशी सुक्या मच्छीमध्ये टाकली ना ती त्याच्यामध्ये ती पूर्णपणे अशी मिक्स होते ना, तर त्याची अगदी वेगळीच चव लागते. करून बघा. जसं आंब्याच्या सीझनमध्ये पण आपण टाकतो ना सुके आंबे करून, किंवा आपल्या कैरी पण तुकडे करून टाकतो, सेम अगदी तशीच टेस्ट येते. कोकमही आपण टाकू शकतो, पण ही मी चिंच टाकलेली आहे. जास्त पण आम्हाला आंबट नको पाहिजे होतं, म्हणून मी थोडेच पीस टाकलेले आहे. आणि मग त्या चिंच टाकल्यानंतर पण हे असं कांदा, टमाटर, हिरवी मिरची आणि चिंच असं पूर्णपणे त्या तेलामध्ये ना मी थोडंसं असं फ्राय करून घेतलं आहे. ते थोडं असं मस्तपैकी फ्राय करूनच घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला जे जे लागणार आहे ते आपण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकायचे. तर सर्वप्रथम मी इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आपल्याला.
जेवढं पाहिजे तेवढं परत एकदा असं परतून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मालवणी मसाला, हळद आणि अजून मी थोडासा आहे ना तिखट होण्यासाठी घाटी मसालासुद्धा अर्धा चमचा टाकणार आहे. तर तुम्हाला जे जे मसाले तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. तर मी हळद बोलली ना, मालवणी मसाला 2 चमचा आणि अर्धा चमचा घाटी मसाला किंवा 1 चमचा, मला जेवढं रिक्वायरमेंट आहे तेवढं, बस एवढंच टाकलेलं आहे. आणि थोडंसं नंतर ना मी भाजी मसाला पण टाकलेला आहे. आणि आपलं टाटा नमक. ते सगळे मसाले पण मस्तपैकी कांदा आणि टमाटरमध्ये पूर्णपणे एकजीव करून मिक्स करायचे आहेत. तर आता बघा मी मसाले टाकते. आणि हो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात, मस्त आहात आणि आनंदी आहात. तर आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतात. तर इथे मसाले पण बघा मी टाकते ते. आणि मी तुम्हाला सांगते की ट्रॅव्हलचे व्हिडिओ असतात, कुकिंगचे व्हिडिओज असतात, शॉर्ट रील्स पण असतात, कॉमेडीचे पण कधी कधी असतात, मोटिवेशनचे असतात. तर आणि मी जो नेटवर्क मार्केटिंग बिझनेस ज्या कंपनीसोबत करत आहे, MI लाईफस्टाईल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड असं कंपनीचं नाव आहे, त्या कंपनीचे प्रोडक्ट्स आणि प्रोडक्टचे फायदे, रिव्ह्यू, प्रोडक्ट बुक असे सगळे विविध प्रकारचे वेलनेसच्या गोष्टीसुद्धा आपल्या चॅनलवर असे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि कोणताही व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, खूप छान वाटतं. तर फायनली आता मी तुम्हाला सांगते की सगळे मसाले एकजीव झालेले आहेत कांदा आणि टमाटर आणि त्या ह्याच्याबरोबर जे मी आंब्याची फोड टाकली ना त्याच्यामध्ये. तर त्यानंतर ही जी धुवून घेतलेली कर्दी आहे, सुकी कर्दी, ती त्याच्यामध्ये टाकायची आणि मस्तपैकी पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. तर ते बनत असतानाच आपल्याला असं वाटतं, म्हणजे छान असा सुगंध येतो आणि खाण्याचा मोह आवरत नाही. अर्थात ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी. मला प्रचंड आवडतं आणि ओली मच्छी पण आवडते, पण जास्तीत जास्त मला सुक्या मच्छ्या खायला आवडतात. जसं की कर्दी आहे, बारीक जवला आहे, बोंबील आहे. तर सुक्या बोंबल्याचा जो मी रस्सा बनवलेला आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. जवल्याचा व्हिडिओ आहे. असे प्लीज जाऊन व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर हो, आता ही कर्दी ह्याच्यामध्ये टाकून थोडं 5 ते 7 मिनटं पूर्णपणे असं त्याला मिक्स करून, जास्त स्लो पण नाही ठेवायचा आणि जास्त फास्ट पण नाही ठेवायचा गॅस, आणि त्याला मस्तपैकी असं शिजवून द्यायचं. आणि असं वाटलं की व्यवस्थित थोडंफार छान मिक्स होऊन शिजलेलं आहे, त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि पुन्हा एकदा ते परतून घ्यायचं आहे आणि स्लो गॅस करून तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून ते मस्त त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा फ्लेवर येतो, उतरतो आतमध्ये. आणि हलकंसं ना थोडंसं वरून पाणी असं सोडायचं, कारण कधी कधी काय होतं, तेल जर आपण कमी टाकलेलं असेल आणि सगळे मसाले जर जास्त झालेले असेल तर खाली मग ती आहे ना अशी थोडी करपायला लागते किंवा मग एकदमच अशी सुकी सुकी होती. तर आपल्याला अशी थोडी अशी कशी छान टेम्पटिंग लागली पाहिजे, त्यामुळे वरून थोडंसं असं पाणी शिंपडायचं थोडंफार आणि त्यानंतर वरती झाकणही ठेवायचं आणि झाकणावर पण गरम पाणी ठेवायचं. असं करून बघा. आणि ते झाकण गरम पाणी ठेवून वरती आपण ठेवलं ना, त्याच्यानंतर हार्डली 5 ते 7 मिनटं ठेवायचं स्लो गॅसवर. त्यानंतर मग ते आतमध्ये एकदम छान ना पूर्णपणे मिक्स होतं आहे बघा. आणि ते थोडंसं मी पाणी टाकलं ना ते पण तुम्हाला इथे दिसते, त्यामुळे ते मसाले
एकदमच मस्त एकमेकांमध्ये मिसळतात आणि मग ती एक खूप अशी सुंदर अशी एकदम डिश तयार होते ना, तर ती खाताना जी मजा येते ना, तर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा. तर ह्या ज्या मी आंब्याची साल पण टाकलेला आहे, तर ती पण आतमध्ये एकदम मस्तपैकी नरम झालेली आहे. तर आता थोडंसं झूम केलेलं आहे, बघू शकता तिचा कलर आणि म्हणजे बघूनच बघा ना, म्हणजे खाण्याचा मोह आवरणार नाही. हे बघा अशा प्रकारे झालेले आहे. तर मस्तपैकी आता भाकरीसोबत आम्ही खाणार आहोत. डाळ भात पण आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा आणि एन्जॉय करा. तर आता नवऱ्याला मी जेवण देते, बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे. तर त्यांनी आता भाकरीसोबत खात आहेत आणि ते म्हणाले पुढे बघा तुम्ही की छान झाले म्हणून. तर हे ऐकून मलाही आनंद झाला, कारण सुकी मच्छी खूपच टेस्टी लागते. सो थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, सबस्क्राईब प्लीज.